आज आपण आलेलो आहोत कोंडिवते बुद्धिस्ट केव्ज येथे आणि आपल्यासोबत आहेत आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक आशा यशवंते उके मॅडम. तर या बुद्धिस्ट स्टडी आणि एकंदर ज्या बौद्ध लेणी आहेत याविषयीच्या रिसर्चर आहेत, अभ्यासक आहेत आणि एकंदर त्या आपल्या सर्व कार्यशाळेमध्ये येत असतात. तर मॅडम तुमचं दस्तूरखुद्द या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण या कोंडिवते बुद्धिस्ट केव्हच्या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. तर मॅम, ही जी आपण बघतोय की ही कोंडिवते बुद्धिस्ट केव्ज आहे, जी की आपल्याला इथले शिलालेख वाचल्यानंतर कळतं. इथे जे काही आर्कोलॉजी सर्वे ऑफ इंडियाने शिलालेख जे कोण शिला लावलेली आहे, डाव्या हाताला तुमच्या आहे ती, उजव्या हाताला बघू शकतात. तर एकंदर हे सगळं आपल्याला माहिती आहे, पण इथे जो काही अपप्रचारच म्हणता येईल की अपप्रचार जो आहे तो महाकाली लेणी म्हणून आहे. तर याविषयी नेमकं तुम्ही काय सांगाल? धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. अंबोरे सरांना सुद्धा धन्यवाद की त्यांनी आज मला ह्या इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आहे. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. महाकाली हा तसं बघायला गेलं तर अपभ्रंश आहे. कोंडिवते लेणी हे भले नाव आता ह्या लेणीला जरी असलं तरी कोंडिवते हे जुन्या काळामध्ये एखादं छोटंसं एखादं नगर असेल इथे आजूबाजूला, कारण की ही लेण्यांची परंपरा राहिलेली आहे की प्रत्येक लेणीचं जे नाव आहे हे तिथल्या आजूबाजूच्या परिसरातलं त्याच्या जवळचं जे एखादं गाव असतं, जे नगर असतं, त्या गावाच्या किंवा त्या नगराच्या नावावरनं त्या लेणीला नाव पडलेलं असतं. तर कोंडिवते हे इकडे एक छोटंसं गाव, एक नगर होतं आणि त्याच्यावरनं इथे कोंडिवते हे नाव पडलेलं आहे. आता त्याचं महाकाल आणि महाकाली कसं झालं त्याच्यामागे पण एक इतिहास आहे. तर महाकाल महायान संप्रदाय आहे. बुद्धिझममध्ये आपल्याला माहिती आहे की थेरवाद, हिनयान आहे, महायान पंथ आहे. तर ज्या वेळेला महायान पंथांनी या लेणीवर यायला सुरुवात केली त्यावेळेला इथे त्याला महाकाल अशा पद्धतीने संबोधलं जात होतं. परंतु कालांतराने अपभ्रंश होत त्याच्या पुढे जो आहे तो काली हा शब्द लागला गेलेला आहे. हा अपभ्रंश आहे. हा कुठल्याही प्रकारचा महाकाली म्हणजे कुठलं दैवी स्थान नाही, हे हिंदूंचं एखादं मंदिर असेल अशी कुठलीही भावना याच्यामध्ये नाही. हा फक्त एक अपभ्रंश आहे शब्दाच्या मागे लागलेला. आणि हे पाली, प्राकृत, संस्कृत आपण ज्या वेळेला व्याकरणाचा अभ्यास करतो त्यावेळेला जे स्वर आहे, स्वराच्या पुढे स्वर आला की त्याच्यामध्ये एक तर स्वरांचा लोप होतो किंवा त्याच्यामध्ये आगम होतं. तर ह्या पद्धतीने अशा पद्धतीने त्याचा अपभ्रंश होऊन ते महाकालचं महाकाली असा हा अपभ्रंश शब्द तयार झालेला आहे. आणि कोंडिवते हे नंतर त्या आजूबाजूला असलेल्या एका नगरावरनं, एखाद्या गावावरनं त्याचं नाव आलेलं आहे. आता एकंदर या लेणी संदर्भात जे काही प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की अनेक असे शिल्प आहेत जे की आता ASIच्या देखरेख न झाल्यामुळं बऱ्याच प्रकारे त्याची दुरावस्था झालेली आहे. तर तुम्ही आता तिथे बघू शकता ना, शिल्प जे आहे काही पुढे गेले तर बुद्ध स्तूप एक छोटा बनवलेला आहे, तिथंही काही आच्छादन वगैरे नाही आहे, पाणी त्याच्यावर पूर्ण झिरपतं, शेवाळ आहे. आणि मागच्या बाजूला जरी बघितलं तर एकंदर ही लेणीची अवस्था बघता तुम्हाला याविषयी काय भावना आहे? ASIला किंवा एकंदर जे लेणीप्रेमी आहेत यासाठी तुम्ही काय सुचू शकता? एक लेणी प्रेमी म्हणून, एक लेणी संवर्धक म्हणून मला इथं एवढंच सांगावं असं वाटतं की ASIने किंवा पुरातत्व विभागाने इथं अधिकाधिक येऊन जी दुर्दशा होत चाललेली आहे. आपल्याला जसं माहीत आहे की ही लेणी जी आहे ती खारे पाणी म्हणजे समुद्राच्या आजूबाजूला आहे. त्यामुळे जे खारे वारे आहेत ते सतत इथे वाहत आहेत आणि त्या वाऱ्यांमुळे इकडचा जो दगड आहे त्याची आपण अवस्था बघू शकतो की ते कंटिन्युअसली ते काय होत चाललं आहे, ठिसूळ होत चाललेलं आहे. म्हणजे आता आज आपल्याला ही लेणी ज्या अवस्थेत दिसते काही काळानंतर ती दिसणारही नाही. तर ह्याच्यावर काही उपाय करता येऊ शकतो का? हे पुरातत्व विभागाने जिओलॉजिस्ट काम करतात. आपल्या इथे बरेच संशोधक वर्ग आहे किंवा अभ्यासक लोक आहेत. तर अशा लोकांची एखादी टीम तयार करून कारण की ही लेणी जी आहे असं म्हटलं जातं की ही 12 लेणी जी आहे सम्राट अशोकांच्या काळातली बिहारमधली 12 जी लेणी आहे त्याला समकालीन ही लेणी आहे. म्हणजे याचा काळ जो आहे हा फार पूर्वीचा काळ आहे. आता इतकी पुरातन लेणी असताना आपण तिचं जतन करणं, संवर्धन करणं ही काळाची आज गरज झालेली आहे. तर पुरातत्व विभागाने इकडे जास्तीत जास्त लक्ष घालावं, इथे जास्तीत जास्त येऊन ह्याचं संवर्धन कसं करता येईल यावर उपक्रमशील असे प्रयत्न लवकरात लवकर करावे अशी मी त्यांना विनंती करते. नक्कीच मॅडम.
या माध्यमातून तरी किमान ASI याच्यावर आणखीन चांगली पावलं उचलेल. आणखीन जास्त संवर्धनासाठी जे काही आपण अजिंठा किंवा वेरूळ सारख्या ठिकाणी बघतो की तिथे एकदम चांगल्या रीतीने काही अंशी का होईना पण जे काही केमिकलचा लोप असेल, लेप लावून असेल, त्या पद्धतीचं ते शिल्पांचं संवर्धन असेल, भिंतीचं संवर्धन त्या पद्धतीचं इथेही भविष्यात झालं तर निश्चित हा जो इतका पुरातन वारसा आहे तो आपल्याला जर पुढच्या पिढीसाठी त्यांनी जपून ठेवला तर ही आनंदाचीच बाब राहील. आणि मॅम ज्या पद्धतीचं आपण तर प्रत्येक कार्यशाळेमध्ये येतो आणि हा वारसा इतर लोकांपर्यंत जे लोक लेणी कार्यशाळेला आले नाहीत तर आपण डिजिटल युगाच्या माध्यमातून यूट्यूबवर तो प्रसारित करत असतो. तर दस्तूर खुद्द हे यूट्यूब चॅनल तुम्ही कधी ऐकले, पाहिले, त्याचे व्हिडिओ पाहिले आहेत का? हो सर, मी नक्की पाहते. अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे जेव्हापासून मला दस्तूर खुद्द हा यूट्यूब चॅनल मी पाहिला आहे, मी तेव्हापासून तो पाहते, नेहमी लाईक करते, सबस्क्राईब करते. मला सगळ्यात जास्त आवडलं ते सगळ्यात शेवटी म्हणजे आता रिसेंटली ते 1 मिनिटामध्ये ह्या यूट्यूब चॅनलमध्ये असं आहे की त्या 1 मिनिटामध्ये त्या लेणीचा जो एक कंटेंट दाखवायचा आहे तो इतका परिपूर्ण दाखवला जातो. म्हणजे बघ त्याच्यामध्ये भलेही सर शाब्दिक पण सांगत असतात आणि बरोबरीने तिथे हे काय हायलाईट्स पण देत असतात. तर त्यामुळे त्या 1 मिनिटामध्ये त्या एका पर्टिक्युलर भागाची संपूर्ण माहिती तिथल्या तिथे समजते. त्यामुळे ते कंटेंट बघणं फार जास्त आवडतं आणि माहिती पण फार मिळते. धन्यवाद मॅडम. यामध्ये सर्व जो काही कंटेंट आहे यामध्ये तुम्हाला काय वाटतं की दस्तूर खुद्द या यूट्यूब चॅनलमध्ये नेमक्या आणखीन कंटेंटमध्ये काय काय सुधारणा व्हायला हव्यात? सुधारणा करण्यासारखं तर काही तसं नाही आहे, कारण की जे पण आहे ते तुम्ही सगळं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा यूज करूनच सगळं करत आहात. कारण की 1 मिनिटामध्ये सगळा इतिहास सांगणं आणि त्याच्या बरोबरीने लेणी सुद्धा दाखवणं हे तसं जोखमीचंच काम आहे ॲक्च्युली, आणि ते तुम्ही अगदी छान पद्धतीने मांडत आहात. त्याच्यामध्ये आणखी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी AIचा वापर करून आणखी त्याच्यामध्ये काही टाकता आलं तर अतिशय चांगलीच बाब असणार आहे. आणि दस्तूर खुद्द चॅनलसाठी माझ्या फार फार शुभेच्छा आहेत. नक्कीच. आता AIचा विषय येतोय पण नेमका हा जो वारसा आहे इथे ॲक्च्युली विषय असा असतो की AI म्हटलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स येते, कृत्रिम बुद्धिमत्ता येते. पण आपण जो काही विषय आहे हा पूर्णपणे ऑपोजिट आहे. जो काही इतिहासाशी निगडीत आहे 2000 वर्षापूर्वीचा पुरातत्वीय वारसा असलेल्या स्थापत्यशास्त्राचा आपण तिथे जाऊन ज्या काही बघतो तर त्यामुळे निश्चित तिथे तो पण याच्यामध्येही आणखीन ती गुणवत्ता सुधारण्यासाठी AIचा आणखीन कसा वापर करता येईल ते निश्चित आपण प्रयत्न करू. तर मॅम जे काही आपला व्ह्युअर्स आहेत, जे काही आपले प्रेक्षक आहेत, या सर्वांना तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या दस्तूर खुद्द चॅनलच्या माध्यमातून काय संदेश देऊ शकाल? ह्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना एकच संदेश देऊ इच्छिते की या चॅनलला सर्वप्रथम तर फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि ते यासाठी नाही की फक्त सरांचे सबस्क्रायबर वाढले पाहिजे, आपण त्यासाठी नाही करते, तर ते ह्यासाठी की सर खूप मेहनत घेत आहे. हा जो कंटेंट बनवणं हा सोपं काम नाही आहे. त्या ठिकाणापर्यंत पोहोचायचं आहे आणि त्याच्यानंतर कुठल्या भागाला आपल्याला त्या कंटेंटमध्ये घ्यायचं आहे त्याच्यावर परिपूर्ण विचार करावा लागतो, त्याच्यावर चांगला अभ्यास करावा लागतो आणि ते 1 मिनिटामध्ये परिपूर्ण बसवणं ह्याला फार वेळ लागतो. आणि सर ते खूप चांगल्या पद्धतीने ते काम ते करत आहेत आणि फार कमी वेळेमध्ये लोकांपर्यंत फार मोलाचा संदेश ते पोचवत आहेत. त्यामुळे अशा कमी वेळेमध्ये जर एखाद्या लेणीचं गांभीर्य किंवा मर्म समजून घ्यायचं असेल तर नक्कीच त्यांनी दस्तूर खुद्द यूट्यूब चॅनल पाहावा अशी मी प्रेक्षकांना विनंती करेन. धन्यवाद मॅम. धन्यवाद. तर या होत्या आपल्यासोबत आशा मॅम, ज्यांनी आणि हे जे काही तुम्ही इंटरव्ह्यू बघितला यामध्ये हा पूर्णपणे रॉ इंटरव्ह्यू होता आणि रॉच इंटरव्ह्यू असतात. कारण की ज्या पद्धतीचा हा वारसा आहे आणि ज्या पद्धतीचे लोक आपल्या इथे येत आहेत तो वारसा कशा पद्धतीने त्यांच्या मनातली भावना जी काही निर्मळ आहे आणि कुठल्याही पद्धतीचा त्याच्यामध्ये काही स्क्रिप्ट नसताना ती कशी तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल हाच यामागचा एक प्रयत्न होता. आणि यामध्येही तुम्हाला जर तुमच्या काही सूचना असतील ज्या तुम्ही निश्चित कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता आणि अशाच ऐतिहासिक महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी या आपल्या दस्तूर खुद्द चॅनलसोबत आपल्या कम्युनिटीसोबत जोडलेलं राहा. व्हॉट्सॲप कम्युनिटीची जी लिंक आहे ती कमेंटमध्ये दिलेलीच आहे आणि निश्चित तुमचे जे काही ओपिनियन असतील, सजेशन असतील ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमच्यासोबत जोडलेलं राहा. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद. हे काम प्रभावीपणे व अधिक चांगले करण्यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे.
नमो बुद्धाय, जय भीम, भवतु सब्ब मंगलम.